नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 26 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग जरा इंटरेस्टिंग आहे बरं का, तुम्हाला बोर होणार नाही हे नक्की। तर सुरुवातीपासून बघा, नंदिनी जीवाला विचारत असते, जीवा सांगा ना, हा मुलाचा हात तुमचा आहे का जीवा? जीवा तिला उत्तर देत नाही, तो आपल्या काव्याच्या आठवणींमध्ये दंगलेला असतो। नंदिनी म्हणते, ठीक आहे, मी गृहीत धरते की हा हात तुमचाच आहे आणि जे फॉर जीवा असंच होऊ शकतं ना, किंवा आहे। आता असं म्हणल्यावर जीवा जरा घाबरतो बरं का, पण तरीही तो नंदिनीला काही सांगत नाही। ती विचारते त्याला, सांगा ना, तसं असेल तर के वर्ण कोण आहे? के वर्ण कोणी मुलगी होती का तुमच्या आयुष्यामध्ये? जीवा आता नंदिनीला काहीच बोलत नाही, नुसता बघतो, तिच्याकडे बघत राहतो आणि मग त्याला काव्याची आठवण येते। पण तरी सुद्धा नंदिनी त्याला विचारायचा खूप प्रयत्न करते। नंदिनी म्हणते, सांगा ना, तुमच्या आयुष्यात कोणी मुलगी होती का के वर्ण? त्यावर जीवा थोडा वेळ शांत बसतो आणि म्हणतो, नाही, कोणी नाहीये। आता नंदिनी म्हणते, असं काय करताय? पळ काढून गोष्टी सुटणार आहेत का? हे बघा जीवा, सांगा, माझ्या नावापुढे तुमचं नाव लागतंय। आता ही मुलगी कोण आहे हे तुम्ही मला विश्वासाने सांगू शकता? आता जीवा तिच्याकडे बघतच राहतो। नंदिनी म्हणते, हे बघा, हे हात मातीचे असले ना तरी या हातातला जिवंतपणा आणि या नात्यातला जिवंतपणा जाणवतोय मला। या हातातली पकड बघूनच कळतंय की त्यांचं नातं किती मजबूत आहे ते। सांगा ना जीवा, सांगा, तुमच्या आयुष्यात कोणी मुलगी होती का? कोण होती ती मुलगी? तुमचं प्रेम होतं का कोणावर? सांगा जीवा, प्लीज प्लीज सांगून टाका। आता जीवा चिडतो आणि म्हणतो, होतं माझं प्रेम एका मुलीवर, माझं एका मुलीवर प्रेम आहे। आधी तो असं म्हणतो आणि म्हणतो, ॲक्च्युली होतं। मग नंदिनी म्हणते, मग तुमचं प्रेम होतं तर माझ्याशी लग्न करायला कशाला तयार झाले तुम्ही? असं जबरदस्ती का लग्न केलं तुम्ही? का नाही बोललात तुम्ही त्याच वेळेला हे सगळं? काय झालं जीवा? बोला, उत्तर द्या। मग जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी, या प्रश्नांना आणि त्याच्या उत्तरांना आता काही अर्थ नाहीये आणि तेव्हाची परिस्थिती वेगळी होती बघ। नंदिनी म्हणते, नाही, म्हणजे या मुलीला खूप धक्का बसला असेल ना तुमचं लग्न झालं ते कळल्यावर? तिचंही प्रेमच असेल ना तुमच्यावर? आता जीवा जरा चाचरतो बरं का, घाबरतो, त्याला कळे ना आता नंदिनीला काय उत्तर द्यावं। नंदिनी म्हणते, मी काय विचारते जीवा, त्या मुलीचं पण प्रेम होतंच ना तुमच्यावर? मग जीवा म्हणतो, नाही, त्या मुलीचं काही प्रेम नव्हतं माझ्यावर, वन साइडेड प्रेम होतं माझं तिच्यावर। तिला माहितीच नाहीये मी तिच्यावर प्रेम करतो, माझंच एकतर्फी प्रेम होतं त्या मुलीवर। आम्ही खूप जवळचे मित्र होतो, मी त्या मैत्रीला प्रेम समजून बसलो होतो, चूक माझी होती। नंदिनी म्हणते, नाही, हे बघा, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, असं नका बोलू। एकतर्फी प्रेम असणं म्हणजे काही चुकीचं नाहीये, असो, पण तुम्ही तुमच्या फिलिंग तिला सांगितल्या होत्या का? नंदिनी त्याला पुन्हा प्रश्न करते आणि जीवा काहीच बोलत नाही। नंदिनी म्हणते, नाही, म्हणजे तिला माहिती नाहीये का तुमचं तिच्यावर प्रेम आहे? आता पुढे ती काही विचारणार तेवढ्यात जीवा म्हणतो, हे बघ, हे जे काही घडलंय ना त्याला काही अर्थ नाहीये, कारण माझ्या लग्नाच्या आधी तिचं लग्न झालेलं आहे। आता नंदिनी ते ऐकते आणि जरा तिला शॉकच बसतो, पण तरी सुद्धा ती शांत बसून म्हणते, आय एम व्हेरी सॉरी, मला या बाबतीत काही माहिती नव्हतं, मी समजू शकते तुमच्या भावना। कसं आहे ना, एकमेकांवर प्रेम असलं ना की समोरच्याला आपल्यासारख्याच भावना आहे हे समजल्याचं समाधान असतं ना। प्रेम एकतर्फी असलं की दुःख पण एकतर्फीच होणार ना। एक सांगू जीवा, जो माणूस आपल्यावर प्रेमच करत नाही अशा माणसासाठी दुःखी होण्यात अर्थ नाहीये हो। मी तरी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही या दुःखातून बाहेर पडा, आणि तुमचे आई बाबा पण तुम्हाला असं दुःखी बघतील तर त्यांना वाईट वाटेल ना। मी ना तुम्हाला कायम हसत खेळत मस्करी करताना पाहिलंय, तुम्ही असेच राहा, छान दिसता तुम्ही थोडासा प्रयत्न करा आनंदी राहण्याचा, मीही मदत करेलच तुम्हाला। आता असं बोलून ती स्वतःच्याच मनाशी जरा हसते। आता जीवा चिडतो आणि म्हणतो, तू हसतेस? तू माझ्या भावनांवर हसतेस नंदिनी? नंदिनी म्हणते, सॉरी, मी तुम्हाला किंवा तुमच्या दुःखाला नाही हसते, आय एम व्हेरी सॉरी। इतके दिवस मला असं वाटत होतं की तुमच्या दुःखाचं कारण मी आहे, पण बरं झालं आज मला कळलं की तुमच्या दुःखाचं कारण आज मी नाही आहे। मला तर असं वाटतंय की तुमच्या दुःखातून तुम्हाला बाहेर काढायचं कारण मी होऊ शकते। जीवा तिच्याकडे बघतच राहतो। नंदिनी पॉझिटिव्ह विचार करून म्हणते, मला जरा हलकं वाटलं म्हणून मी स्वतःच्याच मनाशी स्माईल दिली। एक सांगू का तुम्हाला जीवा, बघा, तुम्ही माझ्याकडे बायको म्हणून बघण्यापेक्षा एक मैत्रीण म्हणून बघा ना प्लीज। नाही म्हणजे मग बघा फरक पडतो की नाही आपल्या नात्यामध्ये। जीवा तिच्याकडे पाहतच राहतो। नंदिनी म्हणते, मला कळतंय, मी लग्नाआधी तुमची मैत्रीण वगैरे नव्हते, पण आता तर मी तुमची मैत्रीण होऊ शकते ना। खरं तर जीवा, लग्नानंतर बरंच काही होऊ शकतं, मैत्री तर नक्कीच होऊ शकते, नाही का? आता नंदिनीने तिची मैत्री ऑफर केली आहे बरं का जीवाला, पण प्रेक्षकांनो ठीक आहे, आपल्याला कबूल आहे, यांचं लग्न वेगळ्या परिस्थितीत झालंय वगैरे, पण नवऱ्याचं अफेअर होतं
होतं हे ऐकून म्हणजे इतकी शांत राहणारी बायको मालिकेतच दिसणार नाही का? एक सुचलं म्हणून जस्ट शेअर केलं हा तुम्हाला. तर असो, जीवा आता या गोष्टीवर विचार करतोय. नंदिनी आता पुन्हा स्माईल करते, पण जीवा मात्र त्याच्या त्या सगळ्या अनमोल गोष्टी पुन्हा कपाटात जपून ठेवतो असं त्यांनी दाखवलंय. बरं आता बघा यांच्या पण डायनिंग टेबलवरच चर्चा रंगल्यात बरं का जेवताना, जशा आपल्या TTM मध्ये रंगतात. सगळेजण बसलेत जेवायला. आता वसू आत्या एक विघ्न संतोषी, आपल्याला माहितीच आहे त्यांना काही आनंद सहन होत नाही या सगळ्यांचा. पण सुरुवात कशी झाली ते बघा. आता ते पेपर वाचत असतात. पार्थचे वडील त्या मानिनीताई म्हणतात, काय हो सगळे जेवायला बसले आणि तुम्ही काय पेपर वाचत बसलात? आता ते म्हणतात, काय ग तुझ्या सुना आल्यात, तुला काही कामं नाही राहिले म्हणून तू माझ्या मागे लागली आहे का? मानिनीताई म्हणतात, असं काय बोलता हो, कामं नाही काय कामं नाही. नंदिनी पाहिलं का तुझे सासरे कसे बोलताय मला? नंदिनी सांग यांना ही चटणी मी केली आहे, मिटक्या मारत खातायत केव्हाचे. आता पार्थचे वडील म्हणतात, चांगलं आहे चांगलं आहे, असा बेत करत जा अधनंमधनं. ते कांदे पोहे थालपीठ उपमा खाऊन कंटाळा आलाय बरं का. मानिनीताई म्हणतात, अहो तुमच्या फरमाईशी आता नंदिनीला सांगत जा तुमच्या सुनेला. काय ग नंदिनी करशील का ग बाई? मग आता नंदिनी म्हणते, हो आई करेल ना. मानिनीताई म्हणतात, खूप वर्ष झेललंय बरं मी तुम्हाला. आता ते वडील म्हणतात पार्थचे, बरं बरं झेललं का तुम्हाला? बरं बाई तसं तर तसं नाही, म्हणजे सगळं जमलं पाहिजे संसारात, सगळं झेलताही आलं पाहिजे आणि वेळप्रसंगी काही फेकताही आलं पाहिजे. काय ग वसुताई, बरोबर बोलतोय ना मी? वसुताई आता लगेच जाग्या झाल्या बरं का. मानिनीताई आता पार्थकडे बघून म्हणतात, अरे पार्थ चटणीशिवाय काय डोसा खातोयस, जरा चटणी घे. डोसा इडली इडली चटणी चटणी असं काहीतरी केलंय यांनी बरं. तर असो, आता रम्या म्हणते, अरे पार्थ तुझं लक्ष नाहीये खाण्याकडे. पार्थची तंद्री लागलेली असते. मग त्याचे वडील म्हणतात, काय रे पार्थ, बोलीन बोलीन म्हटलो तुझ्याशी पण राहूनच गेलं. काल तुझी मीटिंग होती ना त्या एका क्लायंट सोबत, कुठे होतास तू आला नाही तिथे. अरे तू आल्या नाही त्यामुळे मला जरा टेन्शन आलं ना. मानिनीताई म्हणतात, असेल हो त्याला काही कामं. मग ते म्हणतात, अगं तसं नाही ग, त्या क्लायंटनी मला बरेच प्रश्न विचारले ग, माझ्याकडे त्यांचे उत्तरं नव्हते, मला जरा ऑकवर्ड झालं ग त्यांच्यासमोर. पार्थ म्हणतो, सॉरी बाबा माझ्या लक्षात नाही राहिलं, मी ती मीटिंग पुन्हा अरेंज करतो आणि असं नाही होणार आता माझ्याकडनं पुढे. मग आता वसुताई लगेच मिरची टाकतात आणि म्हणतात, अगं मानिनी चटणी न घेणं निमित्त आहे. काय रे पार्थ बरोबर बोलते ना मी? अरे बाबा बोलत जा, मनातलं मोकळं चाकळं सगळं, असं शांत नको बसत जाऊ रे. किती कुडत बसतोस पार्थ मनातल्या मनात. आता वसू आत्याला भांडणं लावायची असतात तेव्हा वसू आत्या सुरुवात अशीच करतात बरं का. पण मानिनीताई त्यांना बरोबर हाणून पाडतात. मानिनीताई म्हणतात, अहो वसुताई आपला पार्थ काही कुडत बसणाऱ्यातला नाहीये, तो बोलतो त्याच्या मनातलं सगळं. आता पार्थचे वडील जरा विषय बदलायचा म्हणून वेगळं बोलतात. ते म्हणतात, पार्थ आमचं बोलतो मनातलं सगळं, पण आमचा जीवा तसा नाही बरं का नंदिनी. अगं फार आतल्या गाठीचा आहे हा, तुला ना त्याच्या लहानपणीचे किस्से सांगाल बरं का मी एक एक. आमचा जीवा फार आतरंगी होता बरं का. मानिनीताई म्हणतात, होता, आता माझा जीवा बदललाय, पण आता जीवा मात्र सिरियस मोडमध्ये आहे. तो म्हणतो, आयुष्यात कधी कधी काही गोष्टी बदलाव्याच लागतात, काय करणार. जीवाने असा टॉन्ट मारल्यावर पुन्हा सगळे सिरियस होऊन जातात. पण तरी ते पार्थचे वडील बिचारे विषय बदलतात. ते म्हणतात, अरे जीवा मला काय वाटतं की तू ना आता जरा ऑफिसला यायला सुरुवात कर हळूहळू. तू आतापर्यंत पारच्या हाताखाली काम करत होतास, आता तू तुझ्या स्वतंत्र कामाला सुरुवात कर. बाकीचं सगळं तुला मदत करायला तुझा मोठा भाऊ आहेच की. आता दोघंही एकमेकांकडे रागाने बघतात. म्हणजे पार्थ मायेने बघतो पण जीवा तोंड वाकडं करतो. बरं जीवा पार्थवर का रागराग करतोय हे मला कळतच नाहीये. आणि मगाशी सुद्धा प्रेक्षकांनो जीवाने काव्याबद्दल सांगायला हवं होतं नंदिनीला, तो काहीच बोलला नाही, हे मला जरा पटलं नाही. तर असो, आता लगेच या रम्याबाई म्हणतात, आज जरा शांतच वाटतंय ना. वसू आत्या पण म्हणतात, हो ना बाई जरा शांतच वाटतंय. कसं काय की. आता लगेच रम्या म्हणते, काव्या नाहीये ना म्हणून. मग लगेच सगळेजण रम्याकडे बघतात. मग रम्या म्हणते, नाही काल नाही आली ना काव्या जेवायला इथे टेबलवर, आज पण नाही आली. काय ग नंदिनी कुठे काव्या? नंदिनी म्हणते, मी गेले होते तिला बोलवायला, ती जरा काम करते लॅपटॉपवर आणि भूक नाहीये म्हणाली, मग मी आग्रह नाही केला तिला. झालं, वसू आत्याचा फेवरेट सब्जेक्ट आहे काव्या. काव्याचं नाव काढल्यावर लगेच वसू आत्या पेटून उठतात आणि म्हणतात, थोरली सून आहे पण एकही गुण नाहीये तिच्या अंगात थोरल्या सुनेचा. मग या मानिनीताई म्हणतात, वसूताई शिकेल होती हळूहळू. हे बघा काव्याला ना थोडा वेळ हवाय, तो आपण देऊयात. आणि आपला पार्थ आहेच की आपल्या काव्याला सांभाळून घ्यायला.
मग लगेच रम्या म्हणते, ती कुठे ऐकते ना पार्थचं. नंदिनीला ते खटकतं. मग रम्या म्हणते, नाही, बऱ्याचदा काव्या कोणाचं काही ऐकून घ्यायच्या स्टेजमध्येच नसते ना, तिची मनस्थितीच नसते ती. मग आता पार्थचे वडील म्हणतात, अरे बाबा, पार्थ, तू बोलतोस की नाही काव्याशी? नाही म्हणजे काही बोलणं होतं का नाही तुमचं? पार्थ म्हणतो, हो बाबा, होतं तसं बोलणं. काय आहे ना, मी समजावून सांगायचा प्रयत्न करत असतो त्यांना, पण त्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात कधी कधी, त्यामुळे होते त्यांची चिडचिड. नंदिनीला ते लागतं आता. नंदिनी म्हणते, सॉरी पण काय आहे ना, मी म्हटले होते मगाशीच आपण वेळ देऊयात काव्याला. काय आहे ना, माझी काव्य अशी नाही आहे हो. तुम्ही ज्या काव्याला ओळखताय ती खरी काव्य नाहीच आहे. आधीसारखी काव्य परत यायला हवी असेल तर आपण तिला थोडासा वेळ द्यायला हवा ना. आता नंदिनी किती समजूतदारपणे बोलते. आता वसू आत्याला ते सहन होईल का? आता वसू आत्या टॉन्ट मारतात आणि म्हणतात, बरोबर बोलतेस तू नंदिनी, आपण काय करू, काव्याला जरा दिवस माहेरीच पाठवू. अगं थोडेच दिवस ग, काय हरकत आहे तिला माहेरी पाठवायला. आता पार्थला येतो राग. वसू आत्या म्हणतात, अगं मी कशासाठी म्हणते, तिला जरा वेळ मिळेल, थोडं नॉर्मल वागायचं आणि आमच्या पार्थला जरा मोकळा श्वास घेता येईल. हे घर आत्ता जसं शांत आहे ना बाई, तसंच पूर्वीसारखं शांत होईल. आता ते टॉन्ट लागतो ना या सगळ्यांना. मानिनीताईंना येतो राग. मग वसू आत्या पुढे म्हणतात, कसं आहे नंदिनी, तुझ्या आईला बरं वाटत नाही ना बाई. काव्य जवळ असली की तुझ्या आईची पण काळजी मिटेल ना जरा, आणि काव्यालाही तुझ्या आईची काळजी घेता येईल, नाही का? नंदिनीला ते पटत नाही वसू आत्याचं बोलणं. आता मानिनीताई जरा चिडतात आणि म्हणतात, हे बघा वसुताई, काव्या स्वतःची काळजी घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. ती कशी तिच्या आईची काळजी घेईल? ते काही नाही आमची काव्या होईल ठीक, तुम्ही कशाला काळजी करताय? आता असं बोलल्यावर वसू आत्याला तो राग. चालू आहे, भारी भांडणं चालू आहेत. मानिनीताई म्हणतात, अहो मी काय म्हणते, चला बरं आपण शारदाताईंना भेटायला जाऊ. मग ते म्हणतात, हो हो अगं, माझं झालंय धनंजयशी बोलणं, जाऊयात आपण. पण आता मात्र वसू आत्याने जरा मर्यादाच ओलांडली आहे बरं का. वसू आत्या म्हणतात, हो हो जा न जा, नाही जाऊन जरा बघा तो हार्ट अटॅक नेमका कशामुळे आलाय. मग रम्या तिच्या आईला साथ देत म्हणते, अगं आई, येऊ शकतो, आजकाल टेन्शनने खूप हार्ट अटॅक येतात, टेन्शन आलं ना की असं होतं. वसू आत्या म्हणतात, अगं बाई, काय टेन्शन आलं असेल त्यांना या लग्नाचं? आता गं बाई, त्याच्यात काय टेन्शन घ्यायचंय? त्यावर रम्या खूप विचित्र बोलते. वसू आत्या म्हणतात, त्यांनी खरंच या लग्नाचं टेन्शन घेतलं असेल का गं? ती काव्या, एक तर त्यांचं का आई ऐकत नाही, तिने कुठे लग्न मान्य केलं हे, म्हणून आलं असेल तिच्या आईला टेन्शन. अगं बाई नंदिनी, पण तुझ्या आईला जप बाई, पोरांच्या काळजीपोटी कधी कधी मायबापाचे जीवही जातात. असं बोलाव का प्रेक्षकांनो वसू आत्याने. आता त्या नंदिनीला येतो राग आणि आता नंदिनी सुद्धा त्यांना ऐकवते आणि म्हणते, काय बोलताय तुम्ही हे वसू आत्या? प्रत्येक वेळेला तुम्ही काळजीच्या नावाखाली असं अशुभ का बोलता? का बोलता असं? बोलायलाच हवं का तुम्ही असं? आता या नंदिनीचाही रागावरचा कंट्रोल गेलाय बरं का, आता तिचा संयमावरचा कंट्रोल गेलाय, सॉरी. मग रम्या लगेच म्हणते, काय ग आई, काहीतरीच काय बोलतेस ग? ते पार्थचे वडील पण रागाने बघतात बरं का वसू आत्याकडे. मग रम्या म्हणते, अगं जाऊ दे ग नंदिनी, तू कुठे माझ्या आईकडे लक्ष देते? जाऊ दे तू न जरा काव्याची. आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात मानिन ते म्हणतात, अगं रम्या, रम्या जरा खा शांतपणे, कशाला बोलतेस एवढं? उगाचच जेवताना ठसका लागायचा. अहो वसुताई, खा ना, तुम्ही पण खा. आता मुद्दाम मानिनीताईंनी त्यांची तोंड गप्प केली आहेत बरं का. पण नंदिनीला मात्र त्या वसू आत्याचं बोलणं फार जिव्हारी लागलंय. आता त्या पार्थचे वडील रागाने बघत असतात वसू आत्याकडे आणि हा सीन इथे संपवलाय. आता पुढच्या सीनमध्ये बघा, युगंधर आणि आरुषीचं सीन त्यांनी दाखवलाय. खरं तर प्रेक्षकांनो, युगंधर एवढंच चांगला वागतोय यामागे त्याचं काही इंटेन्शन असेल का? कारण मुळातच युगंधर अतिशय बदमाश मुलगा त्यांनी सुरुवातीला दाखवलाय. तो आरुषीला आवाज देतो कॉलेजमध्ये आणि म्हणतो, हाय आरुषी, कशी आहेस? आरुषी म्हणते, मी बरी आहे. युगंधर म्हणतो, आई कशी आहे तुझी? आरुषी म्हणते, हो बरी आहे. घरचे कसे आहेत रे युगंधर? काव्या, नंदिनीताई बऱ्या आहेत ना रे? युगंधर म्हणतो, हो ठीकच म्हणायच्या. एक सांगू का तुला आरुषी, म्हणजे माझं घर जरा माझं वाटे न ग आजकाल. मग आरुषी म्हणते, काय रे, काय झालंय? मग आता युगंधर म्हणतो, तेच यार, लग्न. अगं म्हणजे वसू आत्या आणि काव्याची तर रोजच भांडणं होतात ग, तेही ठीक आहे, ती भांडणं तर ठीक आहे, पण बाकीच्या गोष्टी. आरुषी म्हणते, कोणाबद्दल बोलतोयस तू? आता युगंधर म्हणतो, पार्थ दादा आणि जीवा दादा, त्यांच्या म्हणजे त्या दोघांची मनस्थिती ठीक नाहीये ग, बघवत नाहीये मला. आरुषी म्हणते,
हो रे, मला ही नंदिनी ताईची आणि काव्या ताईची मनस्थिती सहन होत नाहीये. मग आता हा युगंधर म्हणतो, अगं यू डोंट बिलीव्ह, तुला माहिती आहे काल पार्थदादा चक्क चिडला. राग राग त्याने एम्प्लॉईवर फाईल फेकून मारली ग. आरुषी म्हणते, काय सांगतोयस तू हे? युगंधर म्हणतो, तेच तर, माझा पार्थदादा असा नाहीये ग, त्याला मोकळं नाही होता येते, त्यामुळे तो दुसऱ्यांवर रागराग करायला लागलाय. आरुषी म्हणते, अरे युगंधर, हे सगळं इझी नाहीये रे, सोपं नाहीये हे सगळं विसरणं. आता हा युगंधर म्हणतो, अगं पण आजकालच्या काळामध्ये काय अवघड आहे, त्यांनी घटस्फोट घ्यावा आणि मोकळं व्हावं या नात्यातून. आरुषी म्हणते, बरोबर आहे तुझं, त्यांनी ना जर ते खुश नसतील ना तर घटस्फोट घ्यायला हवा आणि मोकळं व्हायला हवं, नाहीतर ॲटलिस्ट एखादा मॅजिक तरी व्हायला हवं की सगळं पूर्वीसारखं झालं पाहिजे. आता या गावात आम्ही गेलो आणि हे सगळं होऊन बसलं बघ. युगंधर म्हणतो, हो ग, तुझं बरोबर आहे आरुषी, काहीतरी मॅजिक व्हायला, पण बहुतेक तरी हे सगळं होणारच होतं. कोणाला माहीत कोणी काय लिहून ठेवलंय नशिबामध्ये. पण ठीक आहे, मी तुझ्याशी बोललो या विषयावर, मला छान वाटतंय. आरुषी म्हणते, फ्रँकली सांगू का तुला, मलाही बरं वाटतंय रे युगंधर. आत्तापर्यंत मी माझ्या बहिणींना माझे सिक्रेट सांगत होते, पण छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात तिला कोणाचा तरी फोन आलाय. बहुतेक आता ही तिसरी बहीणही त्यांच्याच घरात पडते असं दिसतंय प्रेक्षकांनो. मे बी स्टोरीज तशी असावी, पण ही तिसरी बहीण एवढ्या सोप्या पद्धतीने यांच्या घरात पडणार नाही असा माझा अंदाज आहे. आता ही आरुषी म्हणते, चल युगंधर, मी निघते आता, मला जायला हवं. आता युगंधर म्हणतो, काळजी घे तुझ्या आईची आणि त्यांना सांग मी विचारलंय, चल भेटूयात. आता आरुषी म्हणते, हो बाय, असं म्हणून ती निघून जाते. आता युगंधर काहीतरी त्याच्याच मनाशी विचार करताना दाखवलाय. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, खरंच आरुषीचं लग्न या युगंधरशी होईल का? मला कमेंट करून नक्की सांगा. आता पुढचा जो सीन आहे ना, आजचा मालिकेचा शेवटचा सीन आहे. आजचा भाग छान वाटला ना तुम्हाला, इंटरेस्टिंग होता? एखादा लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो, आणि ज्यांनी नसेल केले चॅनल सबस्क्राईब त्यांनी आवर्जून चॅनलही सबस्क्राईब करा. तर पुढे बघा, काव्या आता जीवाने रेकॉर्ड केलेलं एक व्हॉइस नोट ऐकतेय. ते ऐकून ती खूप भावनिक होते. त्यामध्ये जीवाने काव्याला असं काहीतरी म्हटलेलं असतं, ते पुढे काव्या ते कान देऊन ऐकतेय. जीवा त्यात म्हणत असतो तिला, काय करतेस कविराज, गुड मॉर्निंग, मला मिस करतेस का? काव्या म्हणते, हो रे जीवा, खूप मिस करतेय. मग आता जीवा त्या व्हॉइस नोटमध्ये म्हणत असतो, मला माहिती आहे तू मला मिस करत नशील, तुझं काय बाबा, तू आता अभ्यासात बिझी असशील. ऐक न ग कविराज, तुझ्यासाठी ना मला एक छान शायरी सुचली आहे, एकदम गोड अशी कविता आहे. ही कविता जी सुचली आहे ना मला, ती कविता सुचल्यानंतर मला असं वाटायला लागलं आहे की गालिब साहेबानंतर मीच आहे. बरं असो, तू ईर्ष्यात बोलली आहे असं मी गृहीत धरतो आणि माझ्या कवितेला सुरुवात करतो. हां, आता ही काव्या जीवाचं ते व्हॉइस नोट खूप मन लावून ऐकते. जीवा तिच्यासाठी कविता करत असतो, तू तिथे मी इथे, अंतर हे पुसूक, तुला भेटायला करत असतो मी धडपड, उशिरा पोहोचलो की करत असते तू नेहमी बडबड. आता काव्याच्या डोळ्यात पाणी आलंय. पुढे जीवा म्हणतो, ती बडबडही वाटते वाहता झरा जसा, पण ती बडबडही वाटते वाहता झरा जसा, गजरा दिल्यावर कसा खुलतो तुझा चेहरा. असं त्याने छान काहीतरी पोएट्री केली आहे. आता काव्याला त्या सगळ्या शायरी आठवून रडायला येते आणि त्या आठवणी त्या आठवतीये. मागे पडद्याच्या आपल्याला ते दाखवलं आहे, त्या दोघांच्या आठवणी. आता जीवा पुढे म्हणतो, तुझ्या फ्लाइंग किसच्या मध्ये तुझा हात, माझ्या फ्लाइंग किसच्या मध्ये तू ठेवला जरी हात तरी तुटणार नाही कधी तुझी माझी साथ. या दोघांचं एवढं गाढ प्रेम होतं प्रेक्षकांनो. जीवा म्हणतोय पुढे, तू जिथे जिथे जाशील मी तिथे तिथे येईल. आता तिकडनं रम्या आली आहे. आता जीवा शेवटचं वाक्य बोलतो की मी शेवटपर्यंत फक्त तुझ्यावरच प्रेम करत राहील. आणि रम्या जोरात ओरडते काव्या, आणि काव्या तिच्याकडे रागाने बघते. इथवरच दाखवलंय. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत, काव्या रम्यावर ओरडते आणि म्हणते, तुझं काय ग, इथे कशाला आली आहे? रम्या तिला विचारते, ह्या पार्थ सोबत असलेलं नातं निभवणार आहेस का संपवणार आहेस? काव्या म्हणते, माझी आई बरी झाली ना की मी हे नातं संपवून टाकणार आहे. मग आता ही रम्या तिचं मंगळसूत्र घेऊन आली आणि तिच्या आईला दाखवते, त्या काव्याचं मंगळसूत्र हरवलंय आणि ते मला सापडलंय आई. नंदिनी ओरडते काव्यावर, मंगळसूत्र हरवलं तर तू शोधलं काय नाही? आता काव्या चिडून म्हणते, या लग्नालाच काही अर्थ नाहीये तर त्या मंगळसूत्राला काय अर्थ आहे? मी नाही शोधणार ते मंगळसूत्र. नंदिनी आता चिडते काव्यावर, पण वसू आत्याला आई तर कोलीत मिळालंय पुन्हा एक तमाशा करायला. काय वाटतं प्रेक्षकांना तुम्हाला, पुढे या नात्याचं भविष्य काय असेल? पण पार्थ मात्र आता या काव्याशी मैत्री करायचा प्रयत्न करणार आहे बरं का प्रेक्षकांनो. छान होता आजचा भाग, जरा इंटरेस्टिंग होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की
नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात उद्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन भागासहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.